की ज्यांनी खरोखर महिला क्रिकेटला एक चांगला वेगळा दर्जा मिळवून दिला, त्यांचे मी या निमित्ताने खरोखर अभिनंदन करू इच्छितो. BCCI, ICCI सगळ्यांनी एक अतिशय चांगली भूमिका याच्यामध्ये निभावलेली आहे. पण त्यातला गमतीचा भाग असा आहे की रात्री 10 नंतरही मॅच चालणार होती आणि आपल्याकडे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे रात्री 10 नंतर माईक वगैरे काही परमिट करता येत नाही आणि एवढी फायनल आहे तर त्याला स्पेशल एक परमिशन द्यावी लागते. ती परमिशन द्यायची होती. तर आशिष माझं जयशा आमची चर्चा झाली. मग आम्ही गमतीने असं म्हटलं की आपण दिलंच पाहिजे कारण आपण मॅच जिंकणार आहोत आणि त्यानंतर सेलिब्रेशन तर आपल्याला करायचं आहे. पण मी आशिषला म्हटलं जर काही गडबड झाली तर 10 नंतर मी परमिशन विड्रॉ करून टाकेन आणि कुठलाही लाऊडस्पीकर तिथे वाजणार नाही. स्पीकर वरतीचे त्याचा पूर्ण हे करत होते. खरं म्हणजे त्यांनीच ते सगळं पूर्ण त्यातनं मार्ग काढत. खूप अडचणी होत्या कारण आपले दिवस संपले होते. पण अतिशय चांगली कल्पना लढून श्रीकर परदेशींनी 10 वाजेनंतरची परमिशन त्या ठिकाणी आणली आणि मला असं वाटतं की इट वॉज वर्थ इट. म्हणजे त्यानंतरचं जे सेलिब्रेशन आम्हाला पाहायला मिळालं ते खरोखर अतिशय उत्तम होतं. खरं तर या आमच्या तिन्ही खेळाडू जे आहेत त्यांचं म्हणजे स्मृती तर आता या दोघींच्या मनाने वेटरन आहे. म्हणजे स्मृतीचा डेब्यू हा 2013चा आहे आणि मला असं वाटतं आता ती शीज म्हणजे वन ऑफ द आयकॉनिक प्लेयर्स ऑफ इंडिया. ज्या प्रकारे तिने वेगवेगळे रेकॉर्ड्स तयार केलेले आहेत आणि कमीत कमी बॉलमध्ये हाफ सेंचुरी करणं, T20चा रेकॉर्ड असेल, रन्स आता मला वाटतं लवकर 10,000पर्यंत स्मृती पोहोचेल. 9,000च्या पुढे चालली गेली आहे. त्याच्यामुळे ती लवकरच तिथपर्यंत जाईल आणि फारच चांगल्या पद्धतीनं तिने जे काही स्वतःला डेव्हलप केलेलं आहे मला असं वाटतं खूप चांगलं या ठिकाणी तिने केलं आहे. जेमीचं देखील अतिशय मला असं वाटतं की दादांनी त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. म्हणजे कधी कधी तिची बॅटिंग चांगली असते की तिचे रील्स चांगले असतात असाही प्रश्न आपल्याला पडतो आणि म्हणजे ती मैदानात डबल एंटरटेनमेंट करत असते. मध्ये मध्ये जे म्युझिक वाजतं त्याच्यावर जिमी सगळ्या प्रेक्षकांना घेऊन ठेवत असते. त्यामुळे तिचं खरोखर मला असं वाटतं की आणि म्हणजे मला अनेक वेळा लक्षात येतं की ती स्मृतीला शिकवत असते की रील बनवताना कसा डान्स करायचा. तर तेही आम्ही बघतो पण त्या फार एंटरटेनिंग आहेत आणि मला असं वाटतं राधाची स्टोरी तर खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू.